आमचे नमस्कार नमस्कार नमस्कार. हे दोन आमचे मित्र कोण आहे? गणेश, हे गणेश नायकोडे आणि हे जीवन जीवन शेठ कुंभार उर्फ सुधीर पेरणेगावचे पाटील. आज तारीख आहे 29. आम्ही चाललेलो आहे आता कुंभमेळा प्रयागराज. हर हर महादेव गणपती बाप्पा मोरया. चला तर आता 10 वाजलेले आहेत. आपण इथून निघतोय आता. तर आपल्याला अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या पुढून कन्नडचा घाट करून चाळीसगाव धुळे मार्गी उज्जैनला जायचंय आपल्याला. आधी उज्जैनला जाताना आपल्याला महेश्वर आणि ओंकारेश्वरचं दर्शन करून उज्जैनला जायचंय. तर आपलं टार्गेट आहे उद्या 10-11 वाजेपर्यंत महेश्वर किंवा ओंकारेश्वर पर्यंत जायचंय. बघू आता. ड्रायव्हिंगला तर मी बसलेलो आहे 1 तास भर बसन मी. नंतर आमचा नाईट रायडर जीवन. काय रे जीवन कुठे? जीवन नाईट रायडर जीवन बसणार आहे ड्रायव्हिंगला. चला आता आपल्याला गाडीची पूजा वगैरे करायची, हार वगैरे घालायचं गाडीला. चला मग भेटू आता. काय म्हणला गणेश? जाऊ दे, टाकी फुल करतोय बाबा तुझ्या शब्दावर. 90.47 आहे. तिकडे मागे डिझेल गणेश थोडं का स्वस्त आहे? तिकडं सणसवाडीत थांबलेलो आहे आम्ही आता HP गवार यांच्या पेट्रोल पंपावर. टाकी फुल करायला लावलेली आहे आता. आमची गाडी संजू भाऊंची गाडी आहे आमच्याकडे. आमची गाडी त्यांच्याकडे दिलेली आहे. नवीन गाडी आहे जरा ही, त्यामुळे आम्ही गाडी आणलेली आहे यांची. त्याबद्दल त्यांचे तर ग्रुपतर्फे त्यांचं हार्दिक असं आभार गणेश. ओके ठीक आहे. फुल झाली आमची गाडी 2700च. किती 29.85 लिटर बसले. क्या शेट गणेश शेट कार्ड मारा. एवढ्या लगेच फुल झाले म्हणलं. सोप्यात थांबलोय आम्ही आता हार घ्यायला. 1 नंबर हार आहे तिथं सगळे. आपल्या इकडे लय महाग हार असतात असले, पण इथं क्वालिटीच 1 नंबर आहे सोप्यामध्ये. एवढ्या थंडीचा नरसिंहा बसलाय वर छायला. लय जबरदस्त थंडी आहे. त्यात बसलाय ते. हाय गाईज, गुड मॉर्निंग. गणेश स्वतः गणेश बसलेला आहे. गुड मॉर्निंग का गणेश? आणि इकडे गुड मॉर्निंग. आम्ही अयो कसला दिसते आता बॉर्डरच्या तिथं नाश्त्याला थांबलेलो आहे आम्ही. चांगलं इथं वडा सांबर घेतला आहे. फाफडा. हॉटेल साहस आहे, साहस राजस्थानी रेस्टॉरंट. किती? चला गाईज आता आम्ही निघतोय. इथनं 3 तास महेश्वरचा रोड आहे. महेश्वरला जाऊन आम्ही पुढं ओंकारेश्वरला जाणार आहे. चला तर मग महेश्वरला निघू आता. इथं नाश्ता वगैरे मस्त झाला एकदम. निघू आता इथून महेश्वरला आपण. आमच्या ट्रिपचा सगळा खर्च गणेश करतोय वैयक्तिक. आणि त्याचं सगळं गेल्यावर ऑडिट होणार. आता त्याला आम्ही काहीच म्हणणार नाही, पण गेल्या 1 by 1 ऑडिट होणार आहे. काय चला मग. आणि बाबा काळे कट्टर समर्थक बाबा काळे थोडक्यात पाडता वाचवले. तिकडे फायनली महेश्वरच्या घाटावर पोहोचलेलो आहे आम्ही.
घाटावर आलेलो आहे आता तिथे आम्ही. मेन हा किल्ला बघू शकता तुम्ही अहिल्याबाई होळकरांचा. मग फायनली महेश्वरचा घाट. इथं नर्मदा नदी आहे, नर्मदेत स्नान करायचं आता. भारी आहे ना एकदम. इथं महादेवाचं मंदिर आहे वरती. त्यांना खायला टाकलं लय येते ते. असा परिसर आहे. पाणी तर एवढं थंड आहे ना काय सांगू तुम्हाला. आणि वरून एवढं ऊन पडलेलं आहे जबरदस्त असं. आणि पाणी तर लय थंड आहे. काय म्हणजे काय काय करावं काय नाही तेच कळत नाही. गार आहे का आता नाही वाटत. याला तर तिला ढकललं आता. मला बी जायचंय. आली का नाही. यांची फ्रेंडली लढत चाललेली इथं. बघतो इकडं काय जोराच नाही चाललेली, फ्रेंडली लढत एकदम. एकदम भारी असा घाट आहे. कोरीव काम बघा तुम्ही त्याच्यावरचं एवढं जबरदस्त कोरीव काम आहे. प्री वेडिंग बी चालू असते इथं कंटिन्यू. कमानीवरती बी बघा एकदम कोरीव मूर्त्या काढलेल्या आहेत. एकदम प्रसन्न वातावरण आहे इथं. महेश्वर घाट म्हणतात त्याला. आतमध्ये एंट्री केलेली आहे घाटाच्या. हे फोटोवाले अशा पद्धतीत फोटो वगैरे आपल्याला काढून देतात एकदम भारी. ह्याच्यामध्ये वाड्याचं काम आहे आतमध्ये. हे एकदम क्लास मंदिर आहे. खूपच मस्त मंदिर आहे महादेवाचं. देवी हा कोण मग आता काय तिथं काय श्रीराम मंदिर, बजरंग बली. इथंच महादेवाचं मंदिर आहे लगेच समोर त्यांच्या. एवढं मस्त मंदिर आहे आणि खूप जुनं मंदिर आहे. सर्व मंदिरांची कामं अशी कोरीव कामं केल्या जाते. मंदिराची बॅक साईड आहे. गणेश कसं काय वाटतंय मंदिर आहे? मंदिर तर खूप भारी आहे. कोरीव काम खूप सुरेखरित्या केलेलं आहे. ह्या ठिकाणी पण आपलं यवतचं भुलेश्वर मंदिर आहेत ना त्याप्रमाणे मूर्त्या इकडल्या पण तोडल्या गेल्या आहेत. जास्त प्रमाणात नाही पण थोड्या प्रमाणात तोडल्या आहेत. अहिल्यादेवी होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. मंदिर पुरातन काळातलं आहे पण एकदम भारी असं कोरीव काम आहे मूर्त्यांचे वगैरे त्याच्यावरती. काय म्हणायचे गणेश तुला? हां मस्त छान एकदम पाहून मन प्रसन्न होतं असं मंदिर आहे. शंकराची पिंड बी आतमध्ये एकदम
पाहण्यासारखी आणि मन प्रसन्न करणारी हां जीवन. चला मग आता आपण जाऊया, आता आपल्याला निघायचं ओंकारेश्वरला. चल. इथं वरती आलेले आम्ही आता. ज्योती विष्णू मंदिर. राजराजेश्वर सुब्रह्मण्य मंदिर, अखंड 11 ज्योती. इथनं जर पाहिलं तर ज्योती दिसतात आतमध्ये. 11 ज्योती अखंड जलत राहतात त्या. भारी परिसर आहे एकदम वर. अखंड ज्योती मंदिर. आणि आता इथं अहिल्यादेवींनी इथं खाली आहे ना काशी विश्वनाथसारखी इथं सर्वात मोठी पिंड स्थापन केलेली आहे काशी विश्वेश्वरची. आता तिथं जायचं आहे आपल्याला काशी विश्वेश्वरला. काशी विश्वनाथ मंदिर देवी अहिल्याबाई द्वारा सन 1786 में निर्मित. 1786 साली निर्मित केलेली इथं स्थापित केलेली. भरपूर मोठी पिंड आहे त्यांची. एकदम मस्त असे काशी विश्वनाथची प्रतिकृती आहे पिंड. इथनं व्ह्यू बघा घाटाचा. कपडे बनते का पाडा. हां हे कपडेच ना टेक्स्टाईल रेवसासाठी. ते मागाशी पाहिलेली बिल्डिंग आपण तिथं आलोय. पाहिले त्यांच्या हातात बघ पिंड आहे. होळकरांची वंशावळ. ओंकारेश्वरला जाताना मस्तपैकी जेवण करायला थांबलेलो आहे आम्ही. आता इथं चटई वगैरे टाकलेली इथं मस्त. भेळ, पुन्हाची भाजी, चटणी, बेसन, सासवडची भेळ परत. फायनली आम्ही ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगच्या एरियामध्ये प्रवेश केलेला आहे. गणेश काय म्हणशील, किती 12 किलोमीटर आहे? कसं काय आणलं तुला? मस्त एकदम व्यवस्थित असा प्रवास झालेला आहे आमचा. फायनली पार्किंग मध्ये पोहोचलेलो आहे आम्ही. चला काहीच आमच्या गाडीचा आहार चालू केलेला आहे खाण्यासाठी. जाऊ द्या, खाऊ द्या त्यांना तरी काय मिळणार आहे. काय म्हणायचं गणेश तुला? नाही आपण पुण्याचं काम केलेलं आहे. बरोबर काहीतरी आपल्याला नाही का. बरोबर. कसं काय वाटतं ओंकारेश्वर मध्ये येऊन? एकदम ओके. आमचा पाय गेलेला आहे बघा. तुमचा प्रॉब्लेम झालेला आहे जरा. ते सूर मारला ना, सूर मारताना पायाला चिर क्रॅम्प झाला. क्रॅम्प आलाय. बघू आता तो क्रॅम्प कवर बरा होते. काय म्हणायचे गणेश? नाही बरोबर आहे. आपण आलेलो ओंकारेश्वर मध्ये. आता ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायचं आहे आम्हाला आणि तिथून जायचंय उज्जैनला. चला तर मग दर्शन घेऊ. पुढे व्ह्यू दाखवतो तुम्हाला अजून पुढे. आलेलो आहे आम्ही मंदिरापाशी. हो इथं मध्ये नदी आहे. फायनली ओंकारेश्वर पाशी नदीपाशी आलेलो आहे आम्ही आता. एकदम प्रसन्न असं वातावरण इथं. आता आम्ही चाललेलो आहे बोटिंगला. बोटिंगनी पलीकडे जाणार नर्मदे नदीच्या. स्वतः चाललं गणेश शेठ. अयो गणेश धरण आलं बघ गणेश. हो आम्ही चाललेलो आता बोट
बोटिंगनी जबरदस्त असा अनुभव आहे आमचा बोटिंगनी। ये डैम का नाम क्या है? नर्मदा और कावेरी का संगम। पानी का रे पानी का। नर्मदा डॅम हा वॉकिंग ब्रिज आहे वरचा। हे मंदिर आहे ओंकारेश्वरचं। मंदिराच्या वर तिथं आदि शंकराचार्यांची एक प्रतिमा, मोठी अशी भव्य अशी प्रतिमा बनवलेली आहे। ते करते गणबिन लावून आता निघालेले आहेत। आता परत मंदिराकडे लाईनला थांबलेलो आहे आम्ही आता ओंकारेश्वरच्या। लाईन एक 1-1.5 तासाची लाईन आहे। VIP दर्शन आहे म्हटले, पण आम्ही लाईनमध्येच थांबून दर्शन घेणार का रे? छोटा सेवक इथं पाणी वाटतंय मस्त। फुल गर्दी आहे त्याच्या। 1 तासाने आम्ही मंदिराच्या दरवाजावर पोहोचलेलो आहे आता। फायनली आमचं 2 तासाच्या प्रतीक्षेनंतर दर्शन व्यवस्थित झालेलं आहे। सगळ्यांचे चेहरे बघा एकदम खुश, मस्त देवाचं दर्शन झाल्यावर मन प्रसन्न झालं एकदम। चला आता आम्हाला निघायचं इथून उज्जैनला। 3 तासाचा रोड आहे। चल मग गणेश, उज्जैन डायरेक्ट। महादेव महादेव, जय श्रीराम, जय जय श्रीराम। इथं का रे शॉपिंगला वगैरे मार्केट मागच्या वेळेस आम्ही इथनं लाईन चालू केली ती फुल, हा पार पूर्ण फुल चेंगराचेंगरी झालती। पण आता पण मस्त आज दर्शन झालं 1.5-2 तासामध्ये। एक नंबर दर्शन झालं। इथं फ्रेमा वगैरे हा हे मोराचे पिसे वगैरे भरपूर भारी। चाललेलो आहे ब्रिजवरनं। बोटी संध्याकाळी 7 वाजताच बंद होत्यात। मागं मंदिर बघा, ब्रिजवरनं वॉकिंग करत चालायला लागले। थोडा पायाला क्रॅम्प आल्यामुळे आज जरा थोडा चालायला त्रास झालाय। चला मग जाऊ गाडी पैसे। आता मामलेश्वरचं तिथं एक मंदिर आहे, पुढे त्याचं दर्शन घ्यायचं मग पुढे जायचं। मामलेश्वरला आलेलं आहे शेवटी आम्ही दर्शन घ्यायला। आता मामलेश्वरचं दर्शन झालं की ओंकारेश्वरचं दर्शन पूर्ण झालं। आम्ही आता ओंकारेश्वरवरून उज्जैनला चाललेलो आहे। जेवण करायला थांबलेलो आहे। जेवण आहे आपलं थाळीमध्ये घेतलेलं आहे। दिसायला तर चांगलेच नाही, टेस्टला बी चांगलंच असेल। गर्दी आहे भरपूर इथं जरा थोडी। चला आता मग जेवण करून। हाय गाईज, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग गणेश। गुड मॉर्निंग। रात्री 2 वाजता उज्जैनमध्ये आलोय। रूम बुक केलेली। आता 10-10:30 वाजलेले आहेत। मस्त आराम झालेला आहे। आता आम्हाला इथून महाकालचं दर्शन घ्यायचं आहे आणि महाकालचं दर्शन करून आता आम्हाला डायरेक्ट पुढं प्रयागराजला निघायचं। चला तर मग। आमच्या गाडीचा ब्रेकचा आवाज येतोय, तर लायनर चेक करायला गाडी आणलेली आहे आम्ही इथं। आता बघू मग आता काय। ब्रेक पॅड पूर्ण गेलेले आहेत आमच्या गाडीचे। बरं झालं टायमिंगवर आलो, नाही तर थाळीवर गेले असते पर डायरेक्ट। दोन्ही ब्रेक पॅड गेलेले आहेत सगळेच। बरं झालं टायमिंगवर आलो आता। ओरिजिनल गणेशनी ब्रेक पॅड आणलेले आहेत, त्यामुळे गणेशचं हार्दिक अभिनंदन। मारुतीचं फिटिंग चालू आहे आता, निघतोय आम्ही फिटिंग झाल्यावरती। बरं झालं टायमिंगवर हे झालं। हां नाही पैसे नंतर
कौन सा चाय बोलते हैं इसको? कुल्हड़? कुल्हड़ स्पेशल चाय। कुल्हड़ स्पेशल चाय, एक नंबर चाय, मजा आ जाएगा। कुल्हड़ स्पेशल चाय। हाँ, ये पंडित रावण टी स्टॉल है। क्या है एड्रेस? देवास गेट रेलवे स्टेशन। ओके ओके ओके। गँग थांबलेली इथं। कुल्हड़ चाय, पंडित रावण टी स्टॉल, फेमस टी स्टॉल है। कुल्हड़ चाय बोलते हो इसको। काय मस्त आहे। मस्त हा, एक बहुत बहुत बढ़िया है, बढ़िया टेस्ट है बहुत। फायनली आम्ही आलेलो आहे गदा फुलिया। गदा फुलिया इथं हनुमानाची गदा बघू शकता तुम्ही, किती मोठी गदा आहे। इकडं हॉटेल आहे, आम्ही लास्ट टाइम आलो होतो इथं मंदिराकडे गाडी करून, इलेक्ट्रिकल रिक्षा करून। इज माय फ्रेंड गणेश, व्हेरी नाईस पर्सन का पर्सन। मला कसं काय रिक्षा? रिक्षा कसं काय जीव आहे? ओके, घेऊन बोल की। अरे चर्चा करा जरा थोडी, कसं काय वाटतंय रिक्षामध्ये बसून? उज्जैनमध्ये कसं काय? तिसरी वेळ उज्जैनला यायची। गुड गुड गुड। पण पहिल्यांदा असं वाटतं रिक्षावाला व्यवस्थित भेटलेला आहे मला। हा बरोबर, बघू ना आता ते पुढे गेल्यावर काय करतोय। तुझा तिसरा अनुभव, तू 3 वेळा झालेला आहे। थोडं थोडं फसवलं झालं। हो आता जय श्री महाकाल। गंध वगैरे लावून सगळे गँग रेडी आहेत आता आमची। गणेश बी रेडी आहे। चला आता दर्शन घेऊ महाकाल। हा त्याच लेवल येणार आपण। कॉरिडॉरची बॅक साईड आहे आता, इथं आम्ही इन करतोय फायनली। परत एकदा आम्ही कॉरिडॉरच्या साईडने एंट्री केलेली आहे आतमध्ये। 2-3 वेळेस आलतो, 2 वेळेस मागं तर त्या फ्रंट साईडने एंट्री केली ती दर्शनासाठी। आता आम्ही परत कॉरिडॉरच्या साईडने एंट्री केलेली। एकदम भारी असा कॉरिडॉर बनवलेला आहे बघा। भारत माता मंदिर, भक्त निवास टाकेला नाही त्यामुळे आम्ही जरा कोल्ड कॉफी घेतलेली आहे। चला काहीच लाईनला लागलेलो आहे आता 1 वाजता। बघू आता किती वेळात दर्शन होते महाकालचं। मस्त लाईन आहे एकदम। मंदिर त्या साईडला आहे, इथनं एंट्री होती आहे। इथं दरवेळेस आल्यावर कंस्ट्रक्शनची कामं चालू आहेत त्यामुळे थोडंफार चेंजेस होतच राहते। महाकाल दर्शन घ्या सगळ्यांनी। इथं सगळे लोक बसलेले आहेत महाराज। एकदम मस्त दर्शन झालेलं आहे। 20 ते 25 मिनिटात दर्शन झालेलं आहे बघा आता इथं आमचं। परत एकदा बाबाचं दर्शन झालेलं आहे। फायनली आमचं फक्त मोजून 15 मिनिटात दर्शन झालेलं आहे बघा। महाकाल बाबाने आम्हाला 15 मिनिटात दर्शन दिलेलं आहे। मंदिर बघू शकता, गर्दी आहे पण तरी पण 15 मिनिटात आमचं एकदम व्यवस्थित दर्शन झालेलं आहे। चला जय श्री महाकाल। जय श्री महाकाल। पुढं इथं पिंड आहे। हां मेन खाली जेवण निःशुल्क मस्त एकदम। जेवण चपला वगैरे मस्त पैकी जेवण करायला थांबलेलो आहे आता इथं मंदिराच्या बाहेरच। छोटी वगैरे आलेली आता इथं थाळी टाईप जेवण आहे इथं, छान जेवण आहे। जेवण करायला बसलेलो आहे आता आम्ही। इथंच थाळ्या खाल्ल्या होत्या 2-3 वेळा, आता परत तिथंच आलेलो आहे। निघालेलो आहे आता आम्ही गाडीकडे परत। चला आमचं आता आहे ना मस्त दर्शन वगैरे होऊन आता आम्ही डायरेक्ट आमच्या मेन ट्रिपचा अजेंडा प्रयागराज, कुंभमेळा आणि काशी विश्वनाथ, अयोध्या तिकडे चाललेलो आहे आता। सगळी कामं आमची उरकलेली आहेत, गाडीची वगैरे। महाकालचं दर्शन मस्तपैकी 15 मिनिटात झालेलं आहे। आता आम्ही रूट धरलेला आहे, आता डायरेक्ट प्रयागराजला थांबायचं आहे महाकालच्या आशीर्वादाने। चला तर मग भोपाळ, आम्हाला भोपाळ राहिलेले आता 40 किलोमीटर। भोपाळचा टोल नाका भोपाळमध्ये प्रवेश केलेला आहे मी आता भोपाळ सिटीमध्ये। वेलकम टू भोपाळ सिटी ऑफ लेक्स।
घाटी म्हणतात भोपाळला. बरेली आलेली आता. बरेलीवर जबलपूरला निघणार आम्ही आता. टोल प्लाझावर थांबलेलो आहे आम्ही. जबलपूर रोडला जय श्री महाकाल ढाबा. गणेश स्वतः थांबलेला आहे इथं जेवायला. एकदम मस्त वाटत. आमच्या मंडळाच्या आजच्या गाडीचे अध्यक्ष. आजचं अध्यक्षाचं स्थान घेतलंय. मोठा पोस्ट खेडचे बाबा काळजेंचे राईट हँड. या चला गणेश शेठ. हा या शेठ. रात्री आम्ही ह्या हॉटेलला थांबलो होतो. काय म्हणायचं गणेश तुला? कसं काय हॉटेल दाखवा त्याला. त्या हॉटेलमध्ये सोफ्यावर झोपलोय आम्ही. एवढी गर्दी इथं गाड्याची. खूप गर्दी. एवढं तमाशा इथं. अलीकडे 200 किलोमीटर आहे पण आम्ही सोफ्यावर झोपलोय तरी सुद्धा. प्रचंड अशी हॉटेल बुक आहे. सगळी बुक आहेत. रूमच मिळते. पोलीस बंदोबस्त कडक आहे. चला आता पुढं. हाय गाईज. आम्ही थांबलेलो आहे आता इथं आंघोळ वगैरे करायला. आंघोळ्या झालेल्या आहेत आमच्या. इथं माग शाही स्नान झालंय आमचं बघा. इथं मस्त एकदम आंघोळ झालेली आहेत आमच्या. आता इथं काहीतरी नाश्ता वगैरे करायचा आता. आता इथून 1 तासाचा रोड राहिलेला आहे. तर पुढं आता 1 तास जायचं आहे प्रयागराजमध्ये. मस्तपैकी आम्ही नाश्ता करायला आलेलो आहे आता इथं. काय समोसे दूध आहे. आलू कोबी, आलू पराठा. गणेश किंग आहे फक्त इथं. गणेश कसे काय आलू पराठा खातो पहिला. क्वालिटी असणार आहे 100%. नाच खोळाय ना. हॉट कॉफी. हे काय वरण आपलं मराठीत वरण म्हणता याला. वरण ठीक आहे. हाला फायनली गणेश स्वतः प्रयागराज मध्ये प्रवेश करतोय. मानलं पाहिजे गणेशला. कसं काय वाटलं प्रयागराज मध्ये एंट्री केल्यावर? हा गणेश कसं काय वाटलं प्रयागराज मध्ये एंट्री केल्यावर? हा कसं काय वाटलं एंट्री केल्यावर? मस्त ना. ऋषभ कधी कॉल करेल गणेश आपल्याला? पण काही गर्दी नाहीये. चिल्ड मध्ये आहे. काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही यमुनाद्वार प्रयागराज. धनोआ पार्किंग इथे इथं धनोआ पार्किंगला गाडी पार्क करायला आलोय आम्ही. या गाडीच्या शेजारी इकडे लावून आले. फायनली चाललेलो आहे आम्ही आता संगमावर. गणेश स्वतः चाललाय संगमावर. दुसऱ्याला कोणाला नाही लावलं त्याच्यावर. तो स्वतः चाललाय. गर्दी आज मापात आहे. शाही स्नान नाही काही नाही आहे त्यामुळं. फायनली संगमावर आता चाललेलो आहे आम्ही इथं. बघा किती आकडे. बघ ना किती टेंट. किती टेंटची सिटीज बनली. इकडे ब्रिज आहे. त्या ब्रिजवरून सगळं दिसतंय. हा मग त्याच्यात पण आज काय शाही स्नान नाही त्यामुळे गर्दी भरपूर सगळी. गणेश आपण आता चाललेलो ब्रिजवर ना. जबरदस्त असा ब्रिज आहे. ट्यूबने बनवलेला आहे तो. आता ही ट्यूब कशी ती काही माहित नाही. मला तरी वाटते लोखंडाची असतील पण तुला वाटतंय कापडी असेल. काय माहिती आता. हा मागं जर पाहिलं तुम्ही फॉर्मर आहेत. परदेशातले साधू महाराज आहेत. ते आपल्या संस्कृतीचा पाणी करण्यासाठी आलेले आहेत. ते बघू शकता ब्रिज. आपण 28 भारी ब्रिज बनवले. असे जवळजवळ 34 ब्रिज आहेत. आम्ही आता 28व्या ब्रिजवरून झालेले. त्या साईडलाही बघू शकता ब्रिज आहेत. त्या साईडलाही बघू शकता ब्रिज आहेत. तुम्ही जर स्वतः पाहिलं तर हा ब्रिज जवळजवळ 1 किलोमीटरचा ब्रिज आहे. 1 किलोमीटरपेक्षा जास्त गणेशचा असा अनुमान आहे. असं जवळजवळ 34 ब्रिज आहे त्या लाईनला बघा. आपलं कार बाईकला बंदी आहे. हां सायकलला फक्त अलाउड आहे. सायकल अलाउड आहे. तिकडे हां तिकडे आर्मी वगैरे लोकांसाठी मार्ग आहे. बरोबर आहे. काटेवाले बाबा
मेन संगम आहे हा इथं मेन. आम्हाला गणेश म्हणतात तिकडनं जाऊ आंघोळ करून, पण गणेशला बळबळ आणलं आम्ही इथं मेन संगम इथं पुढं. फायनली संगमद्वारपर्यंत पोचलेलो आहे आम्ही. तिथं मेन संगम आहे तिथं. भरपूर गर्दी आहे आज तसं पाहायला गेलं तर, पण शाही स्नानाच्या दिवशी भरपूर गर्दी असते. गंगा यमुना सरस्वती संगमद्वार. राम राम जय श्रीराम. राम राम. फायनली मेन संगमावर आलेले आहे आम्ही आता इथं. जबरदस्त अशी गर्दी इथं आता. चला मित्रांनो, मस्तपैकी आपलं संगम स्नान झालेलं आहे. आता आपण गाडीकडं निघूया. हा चला मग. चला मग. गंगा मैया की जय. हर हर महादेव. मस्त आता चहा वगैरे पिऊन झालेलं आहे. आमची गाडी आता इथून 8 किलोमीटर आहे जवळजवळ. 7 ते 8 किलोमीटर. आता आम्हाला 8 किलोमीटर पाय जायचं. चला मग. हा गाडी आहे तिथं प्रत्येक महाराजांची. हाँ क्या पूरा अक्का पूरा त्रिशूल अंदर पेट में. हाँ क्या. अरे बाबा. वापस निकाल भी देते. अरे बाप रे. यहाँ कोई कुछ नहीं घूम के देख पाएगा, थक जाएगा. बराबर है, बराबर. डोले जा पाएगा. इतनी बड़ी एरिया है. अरे हमारा अभी 15 किलो. जबरदस्त असं गंगेचं पात्र आहे मोठं. त्या ब्रिजवरून इन आहे, त्या ब्रिजवर आउट आहे. आम्ही आता संगमावरून आंघोळ करून आलेलो आहे. तिकडे संगम आहे मेन. दाखवते का तिकडे मेन संगम आहे. तर तिथनं मोबाईल वगैरे घेऊन काय जातं जमलं नाही आहे. तर आता आम्ही परत इकडे गंगा माताच्या इकडे आलेलो आहे. इथं एकदम रिलॅक्स असं स्नान करता येते. पाहू शकता तुम्ही इथं अजिबात माफत गर्दी आहे. ओके. हर हर गंगे. मुनाचा फुल आहे क्लास एकदम. इथनं दिसतंय का बघ तुम्हाला तिकडे. तो तिकडे आहे बरं. हा बरोबर आहे. मग ते बरोबर सांगमा बोले सांगमा वेगळा. हा भारत चौक प्रतापगड ऑन द वे अयोध्यामध्ये भारत चौक. या मस्त एरिया आहे एकदम. आम्ही आता 1-2 तासामध्ये जाईन अयोध्यामध्ये. 9, 9:15 वाजलेत पण सगळं समसम झालं इकडे. लय लवकर लोक झोपतात इकडं. काय रे गणेश. दुकाने सगळं बंद आहे. स्ट्रीट स्टॉल चालू आहे फक्त. हा ना. आणि व्हेज आहे पूर्ण इकडे. मग प्युअर नॉन व्हेज काहीच नाहीये. दाखवा रे. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आम्ही रात्री या हॉटेलमध्ये थांबलो होतो, जेवण वगैरे केलं. इथनं आता अयोध्येला निघालेलं आहे. रात्रीच अयोध्येला जाणार होतो, पण अयोध्येला एवढी गर्दी झालेली की रात्री थांबवलेलं होतं. आज 11-12 वाजता सोडतं म्हणलेत. बघू आता 10 वाजलेत. आता जाऊन परत चेक करतो. अयोध्या आणि वाराणसी दोन्ही ठिकाणी सोडत नाही आहे, कारण की लोकच एवढी आलेली ना, सगळे ठिकाण फुल झालेले आहेत. चला चेकपोस्टवर जाऊन चेक करतो आता.
रास्ता जाने के लिए रोक दिया है अभी इधर से। तुम्ही पाहू शकता त्याला जाण्यासाठी पूर्ण रोड रोखलेला आहे, बंद केलेला आहे रोड। जय श्री राम। देखिए रास्ता ये ठीक है, आपका निवेदन है, आपका रास्ता वो है। नहीं मेरी बात आता रोड अडवलेला आहे, पण गणेशला आम्ही ना शॉर्टकटने आलेलो आहे आता अयोध्येला। शॉर्टकटनी एक अंडरग्राउंड रोड होता, त्या रोडने चाललेलो आहे। पण किती भारी परिसर आहे, सुलतानपूरच्या एरियातून चाललेलो आहे। एक नंबर भारी परिसर आहे, एक नंबर। कसला भारी व्ह्यू आहे। आम्ही इथे एक ऍक्सिडेंट झालेला आहे, आता रोडला आलेलो आहे इथं स्कॉर्पिओ। आत्ता नाही झालेलं ते, रात्री झाले। स्कॉर्पिओ बघा तुम्ही, गाडी कंपाऊंड फिरवला तिथं अंग होत आत्ता नाही झालेलं ते, बराच वेळ झालेलं। पण गाडीची काय परिस्थिती आहे, गाडीचा ऍक्सिडेंट झाला आहे। ज्या ही आहे का ती चोऱ्या करतात या गाड्यांमधल्या, एवढी भयान परिस्थिती आहे आपल्या याच्या UP मध्ये। अयोध्येत पोचलेलो आहे आम्ही आता, गाडी लावलेली आहे पार्किंगला। आता इथून चाललेलो आहे आता आम्ही ह्याला गाडी घेऊन 6 सीटरनी चाललेलो आहे मंदिराकडे। अयोध्यामध्ये आलेलो आहे आता आम्ही, तेच मंदिर आहे का। आणि मग आतमध्ये मोबाईल वगैरे नेऊन देत नाहीये, त्यामुळे बाहेरूनच मंदिर बघा। अयोध्यामध्ये पण भरपूर चालायला लागते, भरपूर मोठे देवस्थान असतं तिथं। जवळजवळ 4-4, 5-5 किलोमीटर चालायलाच लागते। काल तर प्रयागमध्ये आमचं 17 ते 18 किलोमीटर झाले। अयोध्येत प्रथम दर्शन हनुमानजीचं होतं आणि मग नंतर रामजीचं होतं, त्यामुळे आम्ही आता हनुमानगडीला चाललेलो आहे। हे बघा आता तुम्हाला दाखवतो पुढचा। बघा आता हे सगळे आता स्टॉल वगैरे आता हे केलेले आहेत। पहिले इथं जुनं घरं वगैरे होती, तर आधी इथं चांगलं डेव्हलप केलेलं आहे। अजून मी काम चालू आहे, होईल ते हळूहळू चालू आहे। आता आम्ही हनुमानगडीकडे चाललो आहे, हनुमान मंदिर नाही इकडे राईट साईडला, हे दुसरं मंदिर आहे। बघू ना आता पुढे जाऊन। फायनली हनुमानगडीला आलेलो आहे आम्ही। बायपास का पुल है, जबरदस्त अशी गर्दी आहे हनुमानगडीला। जबरदस्त असं दर्शन झालंय हनुमानजीचं। नाही रे बाळा, इथून लेफ्ट साईड पुढे गेले। हनुमानगडीचं दर्शन झालेलं आहे, आता आम्ही चाललेलो आहे रामजीचं दर्शन घ्यायला। जबरदस्त गर्दी आहे, तुम्ही बघू शकता।
देखिए चप्पल इधर हम राइट साइड नहीं आएंगे, हम तो लेफ्ट साइड में आ रहे, देखो उधर से निकलेंगे। जय श्री राम। हेलो, झंझारपुर के रहने वाले पंडित जी बाबूनारायण झा, हे मंदिर आहे राम आपकी पत्नी इंतजार कर रही है गौरी देवी। फायनली लॉकर पे आलेलो आहे आम्ही, ते लॉकर आहे. वेटिंग हॉल आहे मटेरियलसाठी. हां, उमेशजी चुकलेला आहे. हनुमानगडी बॅक साईडनी. मस्त चपला बिपला घालतात पोरं इथं पेड्याच्या दुकानात. इथं एवढी गर्दी आहे, एवढी गर्दी आहे तिथं. हे चपला आहेत ना, लोक डायरेक्ट टाकून देतात बाहेर कुठेतरी. त्यामुळे इथं पेढे वगैरे घ्यायला लागतात. परत आलो हनुमानगडीला आता आम्ही. दशरथ जी का महल पाहायला आलेलो आहे आम्ही आता. हां, गणेश नावाचं काय देवराज इंद्र का तुम क्यों डर रहे हो? तुमको अमर हो देवता हो, फिर क्यों डर रहे हो? तो देवता ने कहा अमर रहो या देवता आता आम्ही निघलेलो आहे वाराणसी, काशी विश्वनाथ. अयोध्येचं दर्शन झालेलं आहे. आता इथून 4 तास लागतात वाराणसीला जायला. तर आता 5, 5:15 झालेले आहेत. 10-11 पर्यंत जेवण वगैरे करून आम्ही पोचन वाराणसीत. अयोध्या अजून अंडर डेव्हलपिंग आहे, पण मस्त मंदिरचं काम वगैरे छान चालू आहे आता सध्याला. काय म्हणायचं? हा, काम जोरात चालू आहे. थोडा टाइम लागेल, पण नियोजन अगदी चांगल्या पद्धतीने केली. बरोबर आहे. तर आता 5-6 वर्षानंतर पूर्ण डेव्हलप होईल मंदिर वगैरे भारी एकदम. तर तेव्हा एकदा आपल्याला राऊंड मारायचं आहे. काय गणेश? ओके, चालतंय. काय, चला मग भेटू आता वाराणसीला. बाय बाय. मस्त चहा प्यायला थांबलेलं आहे. मारा ना तुम्ही गप्पा. मला घ्यायचे त्याच्यात एकदा. एक नंबर चहा बनवलेला आहे, रोडला थांबलेला आहे. चाय प्यायला थांबलेलो आहे. कसं काय चहा? प्रयागराज आणि अयोध्या रोड घेऊ. चहा मस्त एकदम, खूप भारी चाय. सही चाय बनाय. आतापर्यंत रोड मध्ये सगळ्यात बेस्ट चहा ह्या मावशीने केला. बरोबर बरोबर आहे. हावे रोडला थांबलो होतो आम्ही जरा रिलॅक्स व्हायला. इथं लग्नाचा कार्यक्रम चालू आहे बघा, UP मधलं लग्न. बनारस 15 किलोमीटर राहिलेलं आहे अजून. आम्ही आता इथं बाबाजी ढाबाच्या पाशी जेवायला थांबलेलो आहे. एक 15-20 किलोमीटर जाऊन जेवण वगैरे करून आता आम्ही तिथं रूम वगैरे घेऊन उद्या बनारस फिरायचा प्लॅन आहे. चला मग, बाबाजींचा ढाबा कसा आहे बघू. मस्त लाईट आहे का रे? ट्रिपचं सगळ्या भारीला आहे एकदम. रात्री 1 वाजता 1 वाजता आम्ही घाट रोडला आहे. त्या उद्या मंदिर परस दर्शनासाठी लाईनीचं नियोजन आहे उद्याचं. आम्ही उद्या दर्शन घ्यायला उद्या सकाळी येणार आहे. घाटापाशी आलेलो आहे आम्ही.
रात्री 1 वाजलेले 1:30 वाजलेले तरी सुद्धा जबरदस्त अशी गर्दी घाटावर. राजा शिवमंदिर सगळी वर जाऊन नाही देत का? नाही द्यायचे गणेश. मस्त एकदम भारी अशी घाटांची दृश्य आहे. आता ज्या घाटाकडे चाललेलो आहे तो माणूस जन्माला येतो आणि मृत्यू होतो, तर इथंच माणसाला मोक्ष मिळतो अंत्यविधी झाल्यावर. आपल्या धर्मात असं मानतात. तर तो घाट आलेला आहे आता इथं पुढं. आगे आगे हाय गाईज, गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही चाललेलो आहे दर्शनासाठी, मंदिराच्या काशी विश्वेश्वर दर्शनासाठी चाललेलो आहे. स्वतः गणेश पूर्ण फॉर्म मध्ये घाटावर आंघोळ करायची, हातपाय धुवायचे तुला, आणि नंतर ना आम्ही मंदिराच्या लाईनला थांबणार आहे. चला तर मग घाटावर गाडीमध्ये चाललेलो आहे. ही इलेक्ट्रिकल कार आहे. कोणाची बॅन आहे? देवानंदची टोपी टाकलेले आहे. जवानांचे हे कट्टर समोर. ओके ओके ठीक आहे. चला. अरे ज्यादा बिदा बोला तो 400-500 रुपये. आलेलो आहे आम्ही आता घाटाच्या रोडला. चला आता दर्शनाच्या लाईनीकडे थांबलेलो आहे आम्ही आता इथं. चहा घेतलेला आहे कडक असा. कचोरी आणि सब्जी एक नंबर आहे, खरंच मस्त आहे टेस्टला. आता मलाईयो खाणार आम्ही. मलाईयो मलाईयो घ्यायचं आहे. इथं मलाईयो स्पेशल आहे बनारसमध्ये. दुधाच्या साईजचं केलेलं आहे ते. अरे मलाईयो म्हणतात त्याला, मलाईयो. जबरदस्त. फायनली मलाईयो आलेलं आहे हातामध्ये. चांगली टेस्ट आहे मलाईचं. काशीपूरवाले बाबा की जय. जय काशी बाबा. जय काशी बाबा. मस्तपैकी दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं. आता सकाळी लोक 7 वाजल्यापासून थांबलेली आहे, पण आमचं 1 तासामध्ये दर्शन झालेलं आहे. त्यामुळं बाबांनी आम्हाला लवकर बोलवलं दर्शनासाठी. हे लाईन बघू शकता तुम्ही मागं. 7 वाजल्यापासून लोक लाईनमध्ये थांबलेली आहेत. 7-8 तास लागतात लोकांना दर्शनाला. अक्षरशः लोक वैतागलेली आहेत. पण आता काय, बाबांचं दर्शन घेतल्याशिवाय लोकांना तिथून हलणारच नाहीत लोक. जबरदस्त असं लस्सी शॉप आहे. प्रत्येकाने प्रत्येकाच्या स्पूनवर नाव वगैरे टाकण्यात केलेलं आहे. आम्ही परत आलेलो आहे आता मनकर्णिका घाटावरती. इथं अंत्यविधी होतात. फ्रेंडची शॉपिंग झालेली आहे आता. पूर्ण तयारीत चाललेलं आहे. बनारसी साडी. काय रे गणेश? जीवननी पण साडी बिडी घेतलेली, प्रसादनी पण घेतलेली आहे. मस्तपैकी साड्या वगैरे घेऊन चाललेलं आहे आता. बघा ही लाईन आता. हां, या लाईनला लागतात 6 तास 7 तास.
वाराणसीचा प्रवास चालू झालेला आहे. आम्ही वाराणसीतून 1-1.5 तास झालं निघलेलो आहे. तर नागपूर आम्हाला जवळजवळ 650 किलोमीटर दाखवत आहे. इथनं 23 तासाचा रोड आहे. बघू आता कुठं किती वाजेपर्यंत पोहोचतोय त्या पद्धतीत. गणेश किती वेळ गाडी चालू टायमिंग करतोय त्या पद्धतीत. बघू मग आता 6:30 वाजले. चहा प्यायला थांबलेलो आहे आम्ही आता. इथं भरपूर थंडी आहे इकडं. आता बघू शकतो गणेश शेकवतो इथं. थंडी वाजल्यामुळे टोल नाका लागलेला आहे. पहिला भैयाला चाय बनवायला लावलाय स्पेशल एकदम मिठा चाय. फायनली आम्ही परत एकदा टाकी फुल करायला थांबलेलो आहे. आता HP च्या पेट्रोल पंपावरती आहे. आपल्या इकडं 92.50 लिटरनी डिझेल आहे आणि इथं 88-68 आहे. बऱ्यापैकी फरक आहे MP आणि महाराष्ट्रामध्ये. 3000च्या आसपास बसतंय डिझेल आता सध्याला. गणेश बघू काय करतोय आपल्या संघासाठी. जेवायला थांबलेलो आहे आता मी इथं. आता थाळी घेतलेली आहे खायला. आता कसं काय गणेश टेस्ट थोडीफार छान आहे. छान आहे. चांगलं हॉटेल आहे ढाबा टाईप. रात्री नागपूरला थांबून आता निघलेलो आहे. आता आलेलं आहे बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. अजून 10 तास दाखवते घरी जायला आम्हाला नागपूरमधून. झाला का चालू आता झाला का चालू आहे का? मला रोड तसा क्लास आहे गणेश. काय माहिती तुला? महामार्गावर काहीतरी पडलेलं आहे मोठ्या गाडीचा. त्यांनी अडथळा निर्माण होऊ शकतो. मध्ये टाक मध्ये. तर प्रसादने साईडला टाकलेलं आहे ते. इथं ॲक्सिडेंट झाला होता आता. गणेश काय कसं काय झालं ॲक्सिडेंट? ऍक्सिडेंट थोडा डेंजर झाला पण तरी पण त्यांचं नशीब चांगलं. टाकलाय तो ऍक्सिडेंट झाला ना. 3 जण होती. ते बाईचा जरा मेंटली प्रॉब्लेम होता. तिने काय केलं डायरेक्ट स्टिअरिंग ओढली. पोरगी धरून चौक होती पण ह्याला साईडला डिवायडरला धडकली. परत गाडीमध्ये आली. कुणालाच नाही लागलं. बाईला थोडं लागलं होतं. आणि नशीब त्यांचं चांगलं. बारकी पोरगी होती. कुणाला काही थोडीफार इजा झाली नाही. ॲम्ब्युलन्सला फोन केला आपण. बरं ॲम्ब्युलन्समध्ये आपण त्याला बसून दिलेलं आहे. बारकी पोरगी होती पण कुणालाच नाही लागलं. त्या पोरीचं वाईट वाटलेलं आहे. आम्ही गाडी सरळ बिरळ केली. उभी आडवी झालेली. आता चाललोय परत. डेंजर काम आहे समृद्धी महामार्गाचं. काय रे गणेश? कधी आला तरी गाडी थांबत चालणार. पुण्य आहे ना. बरोबर आहे गणेश. बेकार पुण्य लागत. बरोबर आहे. 120चं स्पीडचं लिमिट आपण 120ने चाललोय. त्याच्या पुढे अजिबात जात नाही आपण. जीवन भेटत असेल ना. नाव जीवन आहे. रोडच जबरदस्त आहे. समृद्धी महामार्ग आमचा संपलेला आहे आता. व्यवस्थितरित्या गणेश आलेला आहे. आता इथून आम्हाला एक्झिट करायचं आहे छत्रपती संभाजीनगरला. मस्त रोड बनवलेला आहे.
स्पीड कंट्रोल राहत नाही. आता ट्रिपचं लास्टचं जेवण नेवासा फाटा हॉटेल गोदावरीमध्ये केलं, प्युअर व्हेजमध्ये. नॉन व्हेज हॉटेल आहे पण प्युअर व्हेजमध्ये केलं. आता आम्ही निघतो इथून 2.5-3 तास लागणार आहेत घरी. हे नॉन व्हेज स्पेशल हॉटेल आहे पण आम्हाला माहीत नव्हतं, आम्ही आलो इथं व्हेज खाल्लं आहे. आता पुढच्या वेळेस येऊ एकदा इथं नॉन व्हेज खायला. फायनली आमच्या ट्रिपचा आत्ताच जस्ट एंड झालेला आहे. कोण आहे मग? गणेश. गणेश स्वतः आहे. आम्ही आता प्रसाद व्यवस्थितरित्या आम्ही कंपनीत पोहोचलेलो आहे. आता 6 नाईट 7 दिवस जबरदस्त असा आम्ही 3600 किलोमीटर प्रवास करून आता आम्ही इथं गणेशची गाडी कंपनी बशी कटकेवाडी तिथं आलेलो आहे. तर आमची ट्रिप एकदम व्यवस्थित झालेली आहे. काय गणेश? ओके, एकदम मस्त ट्रिप करून आम्हाला महादेवानी एकदम सुरक्षितरित्या पोहोचवलेलं आहे. तर अशीच कृपा आमच्या सगळ्यांवर राहू. चला भेटू मग पुढच्या ब्लॉगला. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.